कल्याणी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आणि आज ना मी साडी घालून तयार झालेले आहे। कुठलाही कार्यक्रम नाहीये, बाहेर कुठे जायचं नाहीये, तरी पण मी साडी घातलेली आहे कारण ना मला बऱ्याच दिवसापासून साडी घालायची फार इच्छा होते। रोज साडी घालायला पण आवडायला लागलं, त्यामुळे मी आज साडी घालून बसले। आईची डिक्टो कॉपी ने बघा मी जे बोलले ना तेच बोलते। आणि आपली नित्तू आहे ना भजनाला जाऊन आली आहे, ती आवरून गेली होती बाहेर भजन करायला। काय म्हणली आज भजनात? चॉकलेट संपवा आधी, चॉकलेट खाऊन आले भजनातून, एवढीशी चॉकलेट घेऊन आले। सगळ्या आजींनी तिला एक एक चॉकलेट दिले। आज ती बऱ्याच दिवसातून भजनाला गेली होती। नित्तूला ना आम्हाला अजिबात चॉकलेट बिस्किट गोळ्या वगैरे द्यायचं नव्हतं, पण नित्तू ना बाहेर जाते आणि तिला कोणी ना कोणतरी भेटतं, मग तिला देतात चॉकलेट बिस्किट कॅडबरी गोळ्या वगैरे काहीतरी, मग ती खाते। पण मी स्वतःहून ना तिच्यासाठी अजिबात खरेदी करत नाही या गोष्टी। आता ना आपली नित्तू एक छान डान्स करून दाखवणार आहे। नित्तून आजकाल बरीच गाणी शिकले, ती रोज भजनात जाते ना, त्याचा फायदा झालाय। तिला भजनातली पण बरीच गाणी येतात आणि शाळेतले पण छोट्या छोट्या कविता वगैरे बऱ्याच यायला लागल्यात। नित्तू ना फक्त 1 वर्षाची होती तेव्हा आम्ही तिच्यासाठी ना ही सायकल घेतली होती आणि माझी खूप इच्छा होती की नित्तूला ना लवकरात लवकर सायकल घ्यायची, तर आम्ही सायकल घेतलेली आणि तिला आम्हीच फिरवायचो। आत्ता ती सायकल चालवायला शिकते, अजून एवढे पायी पोहोचत नाहीयेत तरीही चालवते हळूहळू। नित्तू तुझ्या भाऊला दाखव ना आपल्या व्लॉग मध्ये, दाखव। काय आहे ते? अरे वा, छान आहे। होय, तो सिंह नाही बाळा, टायगर। काय आहे हे? नाही खायची, दे मला। आजपासून नित्तू चॉकी खाणार नाही। त्याच वेळ झालं मी साडी घालून बसले, आता मी स्वयंपाकाला लागते। इकडे बघा नित्तूचं काय चालू आहे बाहेर। चल खाली उतर। कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते। मी हॉस्पिटलमधून घरी आले आणि फ्रेश झाले जिमला जाण्यासाठी। आज मी आणि निखिल दोघे पण जिमला चाललोय। जिम मध्ये कार्डिओ केला आज आणि आता घरी आले, फ्रेश व्हायचं आणि स्वयंपाकाला लागायचं। मग काय करायचं? कोणाबरोबर? नित्तू सोबत खेळायचं, मेकअप करायचा। नित्तू बघा सगळं आईचं मेकअपचं सामान घेऊन बसलेली आहे आणि सगळं मांडून ठेवलंय तिने, दुकानात मांडल्यासारखं। किचन मध्ये आले, पण जेवायला काय बनवायचं हा प्रश्न पडलाय, तर मी आज ठरवलेलं आहे ओनियन उत्तप्पा बनवायचं। आपला जो उत्तप्पा आहे तो आपण रव्याचा बनवणार आहे, त्यामुळे या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता थोडंसं दही घालते आणि त्याला मिक्स करून घेते। दह्यासोबत मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून हे मिश्रण 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। बरेच दिवसात मी कोणतीच रेसिपी शेअर केलेली नाही आहे, त्यामुळे आज आपण एक खास रेसिपी शेअर करणार आहोत। पाणी घालते जरा। आपल्या मिश्रणामध्ये पाणी घातलेलं आहे, आता याच्यामध्ये मीठ घालूया आणि हे मिश्रण आता 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे।
उत्तप्प्याचं आपलं मिश्रण 15 मिनटं भिजेपर्यंत मी दुसरा एक पदार्थ बनवायला घेतलेला आहे. या ठिकाणी घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया आणि इकडे आहे खजूर. या बिया मी भाजून घेतलेल्या आहेत. यापासून आपल्याला बर्फी बनवायची आहे. आता गॅसवरती ना मी खजूर भाजून घेते. पॅन ठेवलेला आहे, यामध्ये खजूर घालते. भाजून घेतलेल्या बियांना मिक्सरमध्ये घालून आता यांना थोडं बारीक करायचं. खूप पेस्ट नाही करायची, कारण आपल्याला यांना खजूरसोबत पण परत एकदा बारीक करायचं आहे. बियांना बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खजूर घालून पुन्हा एकदा यांना बारीक करायचं. खजूर घालून आपलं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी चिया सीड्स घालणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये थोडं तूप देखील घालू शकता. या आहेत चिया सीड्स आणि चिया सीड्स ना या बर्फीमध्ये ऑप्शनल आहेत. माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून आणून ठेवलेले आहेत, काही वापर होत नाही आहे, त्यामुळे मी आज याच्यामध्ये वापर करते. आता हे सर्व मिश्रण एकसारखं करून घेऊया. याच्या आपण लाडू बांधू शकतो किंवा बर्फी करू शकतो. मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. आपण याला प्रोटीन बार देखील म्हणू शकतो. अजून मला कट करायचे. तर बघा कशी छान वडी पण पडलेली आहे. तर मग वळूया आपल्या पहिल्या रेसिपीकडे. या ठिकाणी आपलं मिश्रण आहे ते छान असं भिजलेलं आहे. ओनियन उत्तप्पा बनवायचा आहे, त्यामुळे कांदा चिरून घेतलेला आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहेत. आता हे सर्व मिक्सर आपल्याला मिक्सरमधून एकदा बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता यापासून आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे. यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर देखील घालू शकतो, पण मी पहिला उत्तप्पा देणार आहे नित्तूला, त्यामुळे मी यामध्ये काही घातलेलं नाहीये. पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. आता पॅन गरम देखील झालेला आहे. आपण तयार केलेलं मिक्सर यामध्ये घालूया. छान असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आपण हा केचप सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकतो. आता मी हा नित्तूला देते, त्यामुळे मी सिंपलच बनवलेला आहे, तसंच देते तिला. खायचं? आत्ताच ना आमचं जेवण झालं, घरातली सगळी कामं वगैरे आवरली. आता वेळ झालेली आहे झोपायची. नित्तूचा थोडा अभ्यास घेत होते. ती आपल्याला ना आता गाणी म्हणून दाखवणार आहे. छान छान छान, मस्तच. एक पापा नीची चुडन नो पापा तेली दश नो पापा अपिया चिरकी रानी है दीवारों का पानी है हाँ दुता है वही को तो मत आगे छान. पानी में चुनो तो जी हाँ, मस्त मस्त. ऊपर पंखा तोता है, नीचे मुन्ना छोटा है, छोटे छोटे बूंद पे खाने 116 मूंगफली डालनी है. हम तो मामा गया दिल्ली वाचाया जो दिल्ली लगाना बंदा मामा गया बंदा. वा वा वा, मस्त. कुठला मामा गंज होणार? मंदर मामा. हा? मंदर मामा. कुठला? मंदर मामा. बंदर मामा गंज होणार. बर बर. छोटे बहीण बाऊ उडाले मोडाले बाबाची बोले नको नको. नित्तूने ना आपल्याला छान अशी गाणी म्हणून दाखवलेली आहे. आमचा तर फुल एंटरटेनमेंट असतं तिच्यामुळे. घरात आम्हाला टीव्हीची वगैरे पण काही गरज पडत नाही तिच्यामुळे. तर असा होता आजचा आपला व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.